हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 72 आहे. आपण मागचे 4-5 दिवस आपण पूर्ण बॅक नेक कसा रेडी करायचा खूप सुंदर अशा सावकाश पद्धतीने एकदम प्रोफेशनल वेनी आपण शिकलो आहे आणि आपलं ब्लाउजचा बॅक नेक हा काल रेडी झालेला आहे. तर इथे बघा, आपण आज काहीतरी तुम्हाला नवीन दिसत असेल. आज आपण नवीन असं काहीतरी शिकणार आहोत. तर तुम्हाला इथे बघा, हा डोली थ्रेड आहे. मी इथे डोली थ्रेड घेतलेला आहे. तुम्ही इथे सिल्क थ्रेड पण घेऊ शकतात. नॉर्मल निडल घेतली आहे आणि आपल्या ही एक मिरर वर्क आपण इथे शिकणार आहोत. त्याच्यामुळे मी इथे हे आपली जी सिक्वेन्स असते ना, त्याच टाईप म्हणजे मिरर टाईपच आहे, पण ती ही मिरर नाही आहे, ही प्लास्टिकची आहे. तर ते एक घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला ते भरपूर अशा प्रकारचे पण अवेलेबल असतात बघा. आता हे सर्कलमध्ये आहे. आता इथे बघा, मी हे सर्कलमध्ये घेतलेलं आहे, पण आपल्याकडे आता होलसेल रेटनी मटेरियल पण उपलब्ध आहे. तर ही एका ताईंची ऑर्डर आहे. तर मी तुम्हाला इथे दाखवते किती टाईप आपल्याकडे याच्यात आहे. ज्यांना कुणाला ऑर्डर करायचं ते करू शकतात. तर हे बघा, आता इथे सर्कल होतं. हा एक नवीन असा शेप आहे याच्यामध्येच अवेलेबल. हा पण तुम्ही बघू शकतात. ह्या युनिक प्रकारच्या सिक्वेन्स आहेत मस्तपैकी. हे बघा किती छान असं फ्लावर आहे. हे अशा छोट्या खूप सुंदर आहेत. ह्या एका ताईंची ऑर्डर आहे. हे सगळे हे बघा, ही पण एक नवीन अशी शेपची सिक्वेन्स आहेत बघा. मध्ये त्याला होल आहे. खूप सुंदर अशा आहेत ह्या. तर इथं होती आणि हे मध्ये एका ताईंचं मी पार्सल पॅकच करत होते, तर म्हटलं व्हिडिओमध्ये पण दाखवून देऊ, म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना पण माहिती होईल. ही पण तुम्ही बघू शकतात. याचा पण शेप किती सुंदर आणि युनिक आहे. आणि ही आपली ग्लिटर टाईप ह्या सिक्वेन्स आहेत पूर्ण. आणि ही पण बघा, एक पान आकाराची, पण मध्ये त्याला अशी लाईन आहे आणि 2 होल आहेत. ही पण खूप सुंदर आहे. ही सगळं असं हे 6 प्रकारचे 6 टाईप आहेत बघा ह्या, म्हणजे 1 2 3 4 5 6 हे सगळं एका ताईंची ऑर्डर आहे. आणि अजून 2-3 प्रकार त्यांनी, हे तर गोल्डनमध्ये आहे, सिल्वरमध्ये पण त्यांनी बघा मिरर घेतलेले आहेत. ह्या हे बघा, ह्या स्क्वेअर होत्या. ही सर्कल आहे आणि हे असं 3 ह्या घेतलेल्या आहेत. आणि अजून त्यांचं बरंच असं मटेरियल आहे. आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला याच्यात दिसत असेल की क्वालिटी बघा तुम्ही, याची क्वालिटी किती छान आहे. परत मटेरियलचा डिझाईन बघा तुम्ही, अशी युनिक आहे. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला ऑर्डर करायचं असेल, ज्यांना कुणाला पाहिजे असेल, तर तुम्ही हे ऑर्डर करू शकतात. खूप सुंदर अशी क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे कंटिन्यू ऑर्डर चालू आहेत. आणि त्याचबरोबर ट्रेसिंग पेपर कुणाला ऑर्डर करायचे असतील तर आपल्याकडे खूप छान रिझनेबल प्राइसमध्ये युनिक डिझाईन अवेलेबल आहे. तर ते सुद्धा तुम्ही, पॅचेस पण आहेत, ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करायचे आहे. त्याचबरोबर फॅब्रिक पेंटिंगचे सुद्धा आपल्याकडे पॅचेस आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जरी काही डिझाईन, नेकची डिझाईन असो किंवा फॅब्रिक पेंटिंगच्या डिझाईन असो किंवा फोटो असो, ते काढून पाहिजे असतील तर ती सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे एकदम छान रेटमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती पटकन माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमची ऑर्डर बुक करायची आहे लवकरात लवकर. आणि अजून भरपूर आपल्याकडे असं मटेरियल अवेलेबल आहे. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. चला तर मग आता आपण बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं नवीन काहीतरी शिकणार आहोत, जे की इथं तुम्हाला दिसत आहे की मिरर आपण मिररवर काच बघणार आहोत. तर त्यासाठी मी हा डोली थ्रेड घेतलेला आहे. तुम्ही सिल्क थ्रेड पण घेऊ शकतात. तर हा डबल करून मी आता ह्या नॉर्मल निडलमध्ये टाकून घेणार आहे. हे बघा, असं इथे मी हे मिरर ठेवून घेतलेलं आहे. आता इथे त्याच्या समोरून खालून निडलवरती पंच केली मी. थ्रेड हा सिंगलच घेतलेला आहे बघा, कारण की हा थ्रेड जाड असतो. आणि त्याच्या समोर अशी समोरच्या साईडनी म्हणजे अपोजिट साईडनी निडल पंच केली. सेम आता ह्या बाजूनी पण तसंच. हे बघा, अशा पद्धतीने मिररवरती दोन्ही साईडनी आपण
हुक टाईप केलेला आहे। आता हे जे दोन्ही साईड दिसत आहेत तुम्हाला, तर त्या साईडनी पण आडवे स्क्वेअर करून घ्यायचे, म्हणजे एक स्क्वेअर रेडी होईल आपला। हे बघा, आता इथून नीडल मी पंच करणार, म्हणजे आपला हा स्क्वेअर तयार झालेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता हे जे मधले मधले गॅप दिसत आहेत का तुम्हाला, त्या गॅपमध्ये पण आता क्रॉस करायचे आहेत। आता परत इकडनं मधोमध मी नीडल हे करते, पण खालून वरती काढून घेते, आणि आता इथे मधोमध मी पंच करते, म्हणजे असा क्रॉस स्क्वेअर तयार झाला पाहिजे। आता सेम ह्या पद्धतीने त्याच्या अपोजिट साईडला करून घेते। हे बघा, तुम्हाला दिसत असेल। आता बरोबर परत हे दोन साइड राहिले ते कंप्लीट करून घ्यायचे। ह्या साइडनी पण सेम। हे बघा, अशा पद्धतीने झालं। आता काय करायचं, कुठून पण तुम्ही खालून वरती नीडल काढून घ्यायची, कोणत्या पण साइडनी काढू शकतात, असं नाही की जिथून पंच केलंय तिथूनच सुरू करायचं। कोणत्या पण साइडनी नीडल पंच करून घ्यावर। इथून पंच केली वरती। आता पंच केल्यावर काय करायचं आहे, आपला असा हा थ्रेड गोल करून गोल घ्यायचा, आणि आपली नीडल ह्या दोन जे आहेत आपण केलेले वरती, त्याच्या लाईन दिसत आहेत तुम्हाला वरती जे आपण थ्रेडनी केलं आहे त्याच्यातून टाकून घ्यायचं, जेणेकरून इथे अशी गाठ तयार होते। झाली। परत सेम तेच पद्धत, गोल थ्रेड ठेवला की तिथून नीडल टाकून घ्यायची आपली आतून बाहेर, जेणेकरून अशा गाठ, हे बघा अशी तुम्हाला दिसत असेल गाठ तयार होत आहे। तसंच सगळीकडनं गोल साईडनी करायचं आहे। आता ह्या मिरर वर्कमध्ये पण 2-3 पद्धती आहेत, तर त्यातली एक पद्धत आता आपण इथे बघत आहोत। ज्यांना अजून मिररच्या मेथड शिकायच्या असतील तर त्यांनी मला कमेंट करून सांगा, म्हणजे आपण अजून बघूयात पुढे। हे बघा, किती सुंदर असं गाठी गाठी पडत आहेत, तर त्याच्यामुळे एक नवीन अशी डिझाईन रेडी होत आहे, तुम्हाला दिसत असेल। हे बघा, असे साखळीसारखं दिसत आहे बघा, खूप सुंदर दिसतं हे असं। हे बघा, आणि जर का तुम्ही सिल्क थ्रेडनी करत असाल तर मग थोडं काळजीपूर्वक करायचं आहे। खूप सुंदर असं हे रेडी होतं। आपण स्लीव्जला वगैरे फक्त अशा सुद्धा बुट्ट्या केल्या ना, 4-5 बुट्ट्या समजा केल्या, तर इतकं सुंदर दिसतं हे मिरर वर्क। बरोबर ज्या लाईन आपण केलेल्या आहेत थ्रेडच्या, त्याच्यामधनं निडल टाकून घ्यायची, बाहेर काढून घ्यायची, आणि अशी बरोबर एक गाठ बसते बघा। हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर। आता बघा, थोडंसं झालंय, तुम्हाला दिसत असेल, खूप छान अशी साखळी टाका येत आहे।
बघा किती सुंदर असं एकदम. आधी असं वाटत असेल तुम्हाला की बापरे मिरर तर काहीच दिसत नाही आहे आता, जेव्हा की आपण थ्रेडनी क्रॉस लाईन्स केल्या. पण जेव्हा आपण हे असं करतो साखळी टाका, तेव्हा मग एकदम व्यवस्थित पूर्ण मिरर असा दिसतो आणि व्यवस्थित असा पॅक होऊन जातो, जेणेकरून तो आपण तर त्याला स्टिक पण नाही केला आहे किंवा ग्लू वगैरे म्हणजे लावून काहीच आपण त्याला पॅक केलेलं नाही आहे. तर तरी पण बघा तो आता पूर्ण झाल्यावर कळेलच तुम्हाला. आता तर अर्धच झालं आहे तरी पण ते हालत नाही किंवा निघत नाही आहे. तर पूर्ण झाल्यावर तर प्रश्नच नाही आहेत निघायचा. हे बघा किती सुंदर असं आपलं फिनिशिंग पण बघा तुम्ही किती छान आलेली आहे. असं काहीतरी विणल्यासारखंच वाटत आहे. आता इथे बघा कंप्लीट झालं आहे. हे बघा आता शेवटपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं, म्हणजे कुठं गॅप दिसलाच नाही पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे बघा आपलं हे कंप्लीट झालं आहे. तुम्ही बघू शकता कुठं मिरर हलतोय का, कुठे निघतोय का, तो कसाच हलत नाही, कसाच निघत नाही, एकदम पॅक बसलेला आहे. आणि विशेष म्हणजे कसं हा साखळी टाका एकदम एकदम साखळी दिसत आहे. ही बघा किती सुंदर. आणि कुठं आपला मिरर जो आहे तो मधला पूर्ण दिसत आहे. तर आता काय करायचं, हा जो थ्रेड आहे ना वरचा, तो इथूनच खालून निडल पंच करायची, खाली टाकून घ्यायचा आणि खाली गाठ देऊन घ्यायची. आता गाठ कशी द्यायची आता मी ते तुम्हाला सांगते. हे ह्या साईडला खाली करायचं, म्हणजे हे उलटं करून घ्यायचं आधी. हे बघा उलटं केल्यावर हे असं दिसतं. आता त्याला काय करायचं, थोडंसं कट करून घ्यायचं थोडं लांबपर्यंत. आणि आता ह्या जो डोली थ्रेड असतो ना त्याचे असे थ्रेड वेगवेगळे होत असतात बघा. त्यात भरपूर असे थ्रेड एक करून बारीक बारीक जे आपले सिल्क थ्रेड सारखे थ्रेड एकत्र करून हा डोली थ्रेड बनलेला असतो. त्याच्यामुळे त्याचे असे सगळे पदर असे वेगवेगळे होतात. तुम्हाला दिसत असेल बघा. आता मी याचे अर्धे अर्धे असे 2 भाग करून घेतले आणि याला आता अशी गाठ देऊन घ्यायची. एकदम सोपी पद्धत, नॉर्मल जशी गाठ देतो तशी देऊन घ्यायची, म्हणजे हे इथं पॅक होऊन जातं. हे बघा. आणि आपलं हे कट करून घ्यायचं. झालं आपलं पॅक. किती सोपी पद्धत आहे. हे बघा किती सुंदर आणि इझी आपण आणि किती फास्टमध्ये मिरर वर्कचं एक टाईप समजा शिकलो आहे. तर तुम्हाला आजचा मिरर वर्क कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला यात पण अजून काही शिकायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही, किंवा यात काही डाऊट असेल तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकतात. आणि ज्यांना कुणाला मटेरियल इतकं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल जर का ऑर्डर करायचं असेल, किंवा ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असतील, किंवा फॅब्रिक पेंटिंगचे ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असतील, तर त्यांनी नक्की वर दिलेल्या नंबरवर मेसेज करा. आणि काही डाऊट असेल तर ते पण तुम्ही नक्की विचारू शकता. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हां, एक जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल किंवा पहिल्यांदा हा मिरर वर्कचा व्हिडिओ बघत असेल, त्यांना जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इंटरेस्टेड मैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.